हॅलो स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये आपण एन्झाईमचं स्ट्रक्चर काय आहे हे स्टडी करणार आहे. तर चला बघूया काय आहे. आता याच्यामध्ये आज आपण स्टडी करणार आहे स्ट्रक्चर ऑफ एन्झाईम्स. एन्झाईमचे स्ट्रक्चर काय आहे. आता हे एन्झाईमचे जे स्ट्रक्चर आहे सिंपल असतात आणि धीज आर मेड अप ऑफ प्रोटीन. जे एन्झाईम्स आहे ते प्रोटीनपासून बनलेले असतात. त्या एन्झाईम्सला आपण सिंपल प्रोटीन म्हणतो. आणि दुसरे आहेत कॉन्जुगेटेड एन्झाईम्स, म्हणजेच these are made up of proteins and non-proteinaceous part is called as the conjugated proteins. conjugated enzymes. आता सिंपल एन्झाईम जे आहे त्याच्यामधले एक्झाम्पल आहे पेप्सिन आहे, ट्रिप्सिन आहे. आता पेप्सिन जे एन्झाईम आहे हे आपल्या बॉडीमध्ये जे स्टमक आहे स्टमकमध्ये सिक्रेट केले जातात. आणि याचा जो pH आहे हे 2 असतो. हायली सेन्सिटिव्ह असतात. याचा ऑप्टिमम pH हा 2 असतो, म्हणजे याचं नेचर हे ॲसिडिक असतात. जर याचा pH हा इन्क्रीज झाला किंवा डिक्रीज झाला तर हे पेप्सिन जे आहेत हे इनॲक्टिव्ह होतात. ट्रिप्सिन जे आहे ते आपल्या बॉडीमधलं जे डिओडिनम आहे स्टमकमधलं त्याच्यामध्ये सिक्रेट केले जातात. हे दोन्ही एन्झाईम जे आहेत हे आपल्या बॉडीमधले डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत. आणि याचा जो pH असतो हा 9.5 असतो आणि याचा ऑप्टिमम pH हा 2 असतो. याचं नेचर हे बेसिक असतात. याचं नेचर जे आहे हे ॲसिडिक असतात. आता सिंपल प्रोटीन आपण बघितलं की दीज आर मेड अप ऑफ ओनली प्रोटीनियस पार्ट. फक्त ते प्रोटीनच्या पार्टपासून बनलेले असतात, त्यांनाच आपण सिंपल एन्झाईम्स असं म्हणतो. आणि त्याचे एक्झाम्पल आहे पेप्सिन आहे, ट्रिप्सिन आहे, पेप्टिन आहे. आता त्याच्यानंतर आहे कॉन्जुगेटेड एन्झाईम्स. आता कॉन्जुगेटेड एन्झाईम्स आणि सिंपल एन्झाईम्स मधला डिफरन्स काय आहे तर हे फक्त प्रोटीन पासून बनलेले असतात. आणि कॉन्जुगेटेड एन्झाईम्स हे त्याच्यामध्ये प्रोटीन पॉलिपेप्टाइड चेन तर असतातच, त्याच्याबरोबर नॉन प्रोटीनचा पण पार्ट असतो. जसं की हे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल असतील, इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल असतील. ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये आपण एक्झाम्पल बघूया. आता याच्यामध्ये बघा, एन्झाईम्स आर कंपोज्ड ऑफ वन ऑर सेव्हरल पॉलिपेप्टाइड चेन. म्हणजे हे जे कॉन्जुगेटेड एन्झाईम्स आहेत हे एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त अशा पॉलिपेप्टाइड प्रोटीनच्या चेन पासून सिंथेसिस झालेले असतात. आणि याच्यामध्ये वेगवेगळे मी आता सांगितले की त्याच्यामध्ये नॉन प्रोटीनेसचा जो आहे त्याच्यामध्ये नॉन प्रोटीनेसचा पार्ट काय काय असतात त्याच्यामध्ये, तर त्या नॉन प्रोटीनेस पार्टला आपण कोफॅक्टर्स म्हणतो. जे की आता याच्यामध्ये प्रोटीनियस पार्ट आहे आणि नॉन प्रोटीनियस, जो नॉन प्रोटीनियस पार्ट आहे त्याला कोफॅक्टर्स असं म्हणलं जातं. आता या कोफॅक्टर्स मध्ये जे आहे डिफरंट ऑर्गॅनिक असतात आणि इनऑर्गॅनिक पण. आणि हे ज्यावेळेस त्याच्यामध्ये बाइंड होत असतात त्याला आपण होलो एन्झाईम्स म्हणतो. आणि याच्यामधला फक्त प्रोटीनियस पार्ट जो आहे ओनली प्रोटीन पासून जो बनलेला आहे त्या पार्टला म्हणतात अपो एन्झाईम्स. ओनली प्रोटीनियस पार्ट म्हणजेच जो अमायनो ऍसिड पासून फक्त सिंथेसिस झालेला आहे त्या पार्टला अपो एन्झाईम्स असं म्हणतात. कोफॅक्टर्स कशाला म्हणतात तर याच्यामध्ये जे नॉन प्रोटीनियस पार्ट आहेत त्याला